मेडीगड्डा कालेश्वरम हा प्रकल्प भव्य प्रकल्प आहे। आशिया खंडाचा सगळ्यात मोठा प्रकल्प आहे। 80,000 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला हा प्रकल्प आहे। तेलंगणातल्या शेतकऱ्यांना एक सुफलाम करण्याचं स्वप्न के चंद्रशेखर राव यांच्या सरकारने दाखवलं होतं। मात्र हा प्रकल्प आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। मी सध्या याच प्रकल्पाच्या ठिकाणी आहे। आता तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या ठिकाणी येऊन संपूर्ण या प्रकल्पाच्या ठिकाणची पाहणी केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रकल्प उभारत असताना गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यातल्या जनतेने मोठ्या प्रमाणात विरोध केला होता, कारण पुराचा फटका बसेल अशी शक्यता होती आणि अपेक्षित तशाच पद्धतीने पुराचा फटका बसल्यामुळे 2 वर्ष सिरोंचा तालुक्याच्या जनतेला मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला। लोकांचे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, जमिनी वाहून गेल्या। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रकल्प जो आहे ज्या पद्धतीनं बांधण्यात आला त्या प्रकल्पामध्ये निकृष्ट दर्जाचं बांधकाम उघड झालेलं आहे। तेलंगणाची विधानसभा निवडणूक असताना निवडणुकीच्या तोंडावर यामध्ये असलेले 1-2 पिलरला तडे गेले होते। त्यासोबतच या संपूर्ण पिलर उभारण्यात आलेला हा जो पूल आहे हा पूलही मध्ये खचलेला आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही त्याचे पडसाद जे आहे हे उमटले आहेत। दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता त्यानंतर सत्तेत आलेल्या रेवंत रेड्डी सरकारने संपूर्ण प्रकल्पाच्या बांधकामाची चौकशी सुरू केली। चौकशीमध्ये काही धक्कादायक बाबीसुद्धा आढळलेल्या आहेत आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशीमध्ये के चंद्रशेखर राव यांची चौकशी झालेली आहे। हरीश राव यांचीही जे त्यांचे भाचे आहेत, सिंचन मंत्री आहेत तेलंगणा सरकारचे तत्कालीन के चंद्रशेखर राव सरकारमध्ये, त्यांचीसुद्धा चौकशी झालेली आहे। बऱ्याच अधिकाऱ्यांची चौकशी झालेली आहे। अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हा प्रकल्प परत सुरू होईल का, कारण गेली 2 वर्ष या ठिकाणी पाणी अडवणं बंद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याला सुद्धा सिरोंचा तालुका हा जो सीमावर्ती भाग आहे त्याला दिलासा मिळालेला आहे। मात्र आता प्रकल्प परत सुरू करायचा असेल तर नेमकं काय करावं लागेल, त्याच्या विविध चाचण्या कराव्या लागतील। या प्रकल्पाची अवस्था, जे पिलरला तडे गेलेले आहेत त्या पिलरला कसं परत एक मदत म्हणून दुसरे पिलर उभं करायचं का, तो पूल खचलेला आहे त्याला कसं उभं करायचं, सगळ्या गोष्टी आहेत। रेवंत रेड्डी यांनी वरिष्ठ जे सिंचन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आढावा घेतलेला आहे। त्यासोबतच राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे जे दिल्लीतले काही अधिकारी आहेत ते सुद्धा आलेले आहेत, त्यांच्याशी चौकशी त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे। त्यामुळे हा प्रकल्प परत उभारायचा असेल तर मोठ्या प्रमाणात त्यासाठी खर्च येणार, मोठ्या प्रमाणात त्यासाठी खर्च होणार आहे आणि हा खर्च नेमका कसा करायचा हा सुद्धा एक मोठा प्रश्न तेलंगणा सरकारसमोर आहे। त्यामुळे नेमकं काय होणार आहे आपल्याला पाहावं लागेल। आज मात्र रेवंत रेड्डी यांनी या ठिकाणी येऊन संपूर्ण प्रकल्पाची पाहणी केलेली आहे। आता पुढील काळात या प्रकल्पाचं भवितव्य काय आहे हे तेलंगणा सरकार जे निर्णय घेणार आहे, रेवंत रेड्डी सरकार निर्णय घेणार आहे त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत। महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, मेडीगड्डा कालेश्वरम, तेलंगणा महाराष्ट्र सीमा।